नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लवर्सवर. तर फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासमोर मुंबई स्ट्रीट स्टाईल म्हणजे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं की आपण जर सुरुवात मुंबईमध्ये रोडवर कुठेही पावभाजी हे सर्रास विकताना दिसतात आणि पावभाजी असेल तिथे तवा पुलाव हा असतोच असतो. तर जेव्हा कधी आपल्याकडे शिळा भात शिल्लक असतो तर आपण नेहमी त्याचा फोडणीचा भात करतो किंवा पिवळा भात करतो, पिवळा फोडणीचा भात किंवा लाल चटणी फोडणीचा भात असे वेगवेगळे भात करत असतो. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की तवा पुलाव तुम्ही शिळा भातापासून कसा करू शकता आणि कधी जर तुम्हाला असं जेवण बनवायचा कंटाळा आला, काहीतरी असं चमचमीत वेगळं खावं असं वाटतंय तर तुम्ही कसा करू शकता. आता मी बघा, तुम्हाला जर ज्या भाज्या लागतात ना, मी काय केलेलं आहे ह्याच्यात फ्लॉवर, वाटाणा आणि शिमला मिरची हे सगळं मी ना कुकरमध्ये शिजवून घेतलेलं. तुम्हाला शिजवून घ्यायचं नसेल ठीक आहे चालेल, तुम्ही बारीक खूप चांगले त्याचे पीसेस करून घ्या किंवा बारीक कापून घ्या आणि डायरेक्ट तुम्ही फोडणीला टाकलं तरी चालेल. तर काय करायचं, थोडक्यात काय, जर हे बघा, एक तर तुमच्याकडे शिळा भात असेल आणि तुम्हाला तवा पुलाव करायचा असेल तोही तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे पावभाजी शिल्लक राहिलेली असेल आणि त्याच्यापासून जर तुम्हाला तवा पुलाव बनवायचा तुम्ही तसाही करू शकता. इथे मी काय केलेलं आहे, माझ्याकडे फ्लॉवर, वाटाणा, त्याच्यानंतर मी टोमॅटो, बटाटा ह्याचं मी कुकरमध्ये चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे मी स्मॅश करून घेतले. स्मॅश म्हणजे आपल्याला कसं करायचं, जाडसर आपल्याला फक्त ते वाटून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात मी शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे, टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तवा पुलाव म्हणजे बटरची तर टेस्ट आलीच पाहिजे, तर बटर घेतलेलं आहे, पावभाजी मसाला घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तर हे सारे जिन्नस आपल्याला हे तवा पुलाव करायला लागतात. तर मी तुम्हाला दाखवेल की किती झटपट आहे. हे बघा, तुमच्याकडे जर गोष्टी असतील अवेलेबल, हार्डली 10 मिनिटात ही होणारी रेसिपी नसेल आणि तुम्हाला जर करायचं असेल, तुमच्याकडे वेळ नसेल की तुम्ही कुकरला भाज्या शिजवून घेऊ शकता, तर तुम्ही सरळ त्या फोडणीला द्या भाज्या, आणि फ्लॉवर ही शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही ते स्मॅश करून घेतलं तरी चालू शकतं. तर आपण आता पुढची प्रोसेस करायला स्टार्ट करूया की आपल्याला आता काय काय करायचं. तर आपण काय केलेलं आहे, आता मी कढईत ना थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, नंतर बटर टाकलं का, कारण की बटर डायरेक्ट टाकल्यानंतर तेलात तो जळण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर मी जिरे टाकलेले आहेत, कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतला म्हणजेच त्याचा कच्चा पण निघून गेला की आपल्याला ह्याच्यात टोमॅटो, त्याच्यानंतर शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, हिंग, ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. हे बघा, तवा पुलाव हा तिखटही नसतो, त्यामुळे लहान मुलांना तुम्ही काहीतरी वेगळं असं खूप साऱ्या भाज्या टाकून करायचं असेल तुम्ही तेही करू शकता. तर मी इथे शिमला मिरची, टोमॅटो सुद्धा ऍड करून घेतलेले आहेत. झटपट होणारी रेसिपी. तुम्हाला काय करायचं आहे, माझा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता मी मीठ पण टाकून घेते. मीठ कशाला आत्ताच थोडंसं ऍड केलेलं आहे, कारण की त्याने कसं भाज्यांमध्ये जी शिमला मिरची हे टाकलेली आहे ना, त्याला छान अशी टेस्ट येईल, त्याच्यासाठी मी टाकलेलं आहे. छान अशी शिमला मिरची पण हे आपले छान झाले शिजून ना, की त्याच्यात मग आपल्याला हळद टाकायची, तिखट टाकायचं आहे, लाल तिखट, आणि पावभाजी मसाला टाकायचा. पावभाजी मसाल्याचे तुम्ही जो आपण प्रमाण आहे ना ते थोडंसं जास्त ठेवायचं आहे. छान ते पण परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदा ते परतलं की आपण मी जी भाजी साईडला शिजवून घेतलेली आहे ती टाकायची. आणि जे मी आधी सांगितलं की तुम्ही जर भाजी शिजवून घेतलेली नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात टाका आणि 10-15-20 मिनिटावर तुम्ही शिजवून घ्या. तर ह्याच्यात तुम्ही भाज्या एक्स्ट्रा पण टाकू शकता, गाजर, हे बीट थोडंसं तुम्ही कलरसाठी पण टाकू शकता. जर लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या टाका, मी तुम्हाला सांगेन. छान ते परतलं की मी इथे बघा, भात पण मी शिजवून घेतलेला आहे अर्धा कच्चा. तुमच्याकडे शिळा भात असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. छान परतून घ्या ह्याला, एकदम व्यवस्थित आपलं परतून झाला की ह्याच्यात थोडंसं बटर एकदा टाकून घ्या, त्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर तुम्ही भुरभुरा, आणि आपली तवा पुलाव रेसिपी रेडी झालेली आहे. बघितलं किती झटपट रेसिपी आहे. जर तुमच्याकडे सगळं सामान असेल ना रेडी, तर ही रेसिपी ना पटकन होणारी आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, अशाच माझ्या छान मस्त झटपटवाल्या रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शक्यतो जितक्या जितक्या लोकांसोबत तुम्ही शेअर करू शकता ना सगळ्यांना सांगा, कारण की हे बघा, तुम्ही माझं चॅनल नवीन असल्यामुळे मला जेवढा प्रतिसाद मिळेल त्याप्रमाणे मी तुम्हाला माझ्याकडून नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल आणि मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा देत असते. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रत्येक माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हा बघा, आपला आजची तवा पुलाव, मुंबईच्या रोडवरची अस्सल तवा पुलावची चव सुद्धा चवच येते.
तर तसा आपला तवा पुलाव रेडी झालेला आहे. मी ज्या टिप्स आहे त्याप्रमाणे करा. मनापासून तुमचे आभार माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल, आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा.